सो गाईज पॅकिंग झालेली आहे आमची आणि सगळे डिव्हायसेस चार्जिंगला लावलेले आहेत. सगळी तयारी झालेली आहे आणि ह्यांचीसुद्धा तयारी चालू आहे. झाली तयारी? ओके. सो ही रूम आहे जी आता तुम्ही बघताय ती ॲक्च्युली कशी आहे बघून घ्या. सो दिस इज कॉल्ड ॲज अ फॅमिली रूम. फॅमिली रूममध्ये 2 एंट्रन्स आहेत. हा एक छोटा एंट्रन्स इथे दिसतोय तो हा आमच्या रूमचा एंट्रन्स आहे आणि हा जो एंट्रन्स होता हा त्यांच्या रूमचा एंट्रन्स होता. बट द थिंग इज दोन्ही रूम्सच्या मध्ये एक डोअर आहे आणि त्या डोअरला दोन्ही साईडने तुम्ही कडी लावू शकता. सो ही बेसिकली फॅमिली रूम आहे. फॅमिली रूममध्ये असं असतं. आम्ही जिथे थांबलो आहे ती ही जागा टेम्पल गार्डन म्हणून जागा आहे. सो इथे त्यांचं रिसेप्शन अँड ऑल दॅट स्टफ आहे आणि हे अशी झाडं आहेत मध्ये 2 कॉरिडॉर्सच्या मध्ये. लुक्स गुड. काल आम्ही इथे सईचा बड्डे केला आणि त्या ठिकाणी आम्ही रील शूट केली होती. ते समोर इथे डान्सची रील पहिल्यांदा आयुष्यात डान्सची रील शूट केली होती. आणि इथे पण समोर ज्या रूम्स आहेत त्या पण फॅमिली रूम्सच आहेत. आमची फर्स्ट डेला रूम होती ती होती. त्याच्या बॅक साईडला रिव्हरचा व्ह्यू होता आणि स्वाती आणि आकाशची ही रूम होती. पिरॅमिड म्हणतात त्याला, पिरॅमिड रूम. सो ती रूम होती. सो या ओव्हरऑल चांगली वाईब्स आहेत, चांगली जागा आहे. ठीक आहे. सो असं सगळं आहे आणि आसपास आहेत बॅकपॅकर्स सगळे लोक राहत आहेत. सो आणि इथून एक एंट्री आहे आणि ही मग अशी दाखवली ती एंट्री या साईडला. दॅट्स ऑल. चलो आता आम्ही निघतो. भेटूया बाईकवरती. पालोलेम कॉटेजेस नावाचे कॅफे ओरम म्हणून आहे इथे. तिथे नाश्ता केला आहे पोटभर. आता वाजले जवळपास 11:30 आणि आम्ही निघतो आहे आता इथून. आजचा प्लॅन आहे आरामात जायचं आहे पुण्यापर्यंत, घरीच म्हणजे. आणि आज निवांत जाणार आहे, फोटो काढत व्हिडिओज काढत वगैरे असं निवांत जाणार आहे आज आम्ही. इथून सरळ गेलं की पालोलेम बीच लागतो. सो हा ओरम रोड म्हणून ओरम रोड आहे पालोलेमचा. इथे पण भरपूर फॉरेनर्स असतात. भरपूर इथे सुद्धा कॉटेजेस वगैरे आहेत. हॅपनिंग एरियाच आहे हा, जसा मार्केट एरिया तसा सेम. इथे तुम्ही बाईक पण रेंट करू शकता. जसं बघताय भरपूर फॉरेनर्स त्यांनी बाईक रेंट केल्यात हिमालयन जुन्यावाल्या. त्या रेंट करून ते फिरत आहेत मस्त गोव्यामध्ये. सो दॅट इज ऑल्सो अन ऑप्शन. पण गोव्यामध्ये आलात तर कोस्टल रोडला वगैरे बाईकवर फिरायलाच मजा आहे. सो डू ट्राय दॅट. निघून जास्त वेळ पण नाही झाला आणि झोप यायला लागली आहे. कुठेतरी थांबून कॉफी ब्रेक घ्यायची गरज आहे. रोड एकदम मस्त आहे हा, कोझी कोझी. दोन्ही साईडला झाडं आहेत, मध्येच सावली येते, मध्येच ऊन लागतं आहे. सो कुठेतरी थांबून आता एक कॉफी घ्यावी लागेल. कॉफी घेऊन मग जाऊया पुढे. आकाशला दिली KTM चालवायला आणि आता आम्ही हंटर चालवतो आहे. हँडलिंग पोझिशन थोडी वेगळी आहे. सो सवय व्हायला थोडासा वेळ लागेल अजून मला. पण मजा येते. ही पण बाईक मस्त आहे, स्मूथ आहे चालवायला.
ही गाडी चालवते आणि मी निवांत बसले मागे. आमच्याकडे पण आधी हंटर होती तेव्हा सुद्धा ती चालवायची मध्ये मध्ये, पण मागे पण भारी वाटते. फर्स्ट टाइम मी असं बसलोय मागे निवांत आणि सही गाडी चालवते, चांगली चालवते. नाईस. बेळगाव येईल आता. बेळगाव 4 वाजलेत. लंच करूया कुठेतरी किंवा स्नॅक्स खाऊ. बघू आता कुठे मिळतं आहे आम्हाला खायला. लेफ्ट साईडला थांबलेलंच बरं आहे, राईट साईडला गाड्या जातात. नाश्ता झाला आहे, आता निघालो. रात्र तर होणारच आहे. 5 वाजले आत्ता बेळगावमध्ये. आमचं निवांत चालू आहे, पण मजा येते. हां, पण तेवढी एक्साइटमेंट नाही आहे जेवढी आपल्याला, म्हणजे जेव्हा जाताना जेवढी एक्साइटमेंट असते तेवढी घरी जायला एक्साइटमेंट नाही आहे. सो आम्ही निवांत चाललो आहे. नोबडी वॉन्ट्स दिस जर्नी टू एंड, दिस वॅकेशन टू गेट ओवर. नोबडी वॉन्ट्स दॅट. चलो बाय बाय. स्कूल पिकनिक आहे त्यांची. डायव्हर्जन इथे पण आहेत, पण कमी आहेत. कोल्हापूर, आपला कोल्हापूर बँगलोर हायवे जो आहे त्याच्यासारखे नाही आहेत. आणि हा डायव्हर्जन जरी असला तरी रस्ता खूप चांगला आहे. A few moments later. डायव्हर्जनच्या रोडवरती नवीन फॉग लॅम्प्सचा थ्रो चांगला पडतो आहे. बरं झालं फॉग लॅम्प्स लावले. विदाऊट फॉग लॅम्प्स हे असं असतं काहीतरी. अरे हे बघा, काही दिसत नाही. आणि विथ फॉग लॅम्प्स दिस इज द व्ह्यू, जे की बेटर आहे. बरं वाटतं आता जरा उभं राहिलं की. बोंबला त्रास होतो आहे सारखं बसून. आता सकाळपासून बसलो ना बाईकवरती, बरं वाटते जरा. झाला आमचा मॅगडीचा ब्रेक. कॉफी वगैरे पिऊन झाले, आता निघतो. कॉफीची गरज होती, तर थोडंसं फ्रेश वाटतं आहे. होपफुली फ्रेशनेस थोडा अजून टिकेल, मग थोड्या वेळाने
परत चहा वगैरे काहीतरी घेऊ आणि निघू. चलो निघायचं. चलो सईनी टेकअवे घेतलं आहे. मागे बसून कॉफी पीत जाणार आहे ते मस्तपैकी. चलो निघूया. कोल्हापूरचा टोल नाका केला क्रॉस. नाईन 55 PM. ऑलमोस्ट 10 वाजत आलेत आणि आमचं कराड क्रॉस झालेलं आहे. नॉनस्टॉप आलो आहे, अजून तरी कुठे थांबलेलो नाही आहे. कोल्हापूर ते कराड हा पॅच एवढा खास नाही आहे. कराडपासून पुढे रोड जरा बरा आहे. डायव्हर्जन्स खूप होते आता या रोडवरती. आता कराडपासूनच्या रोडवरती आय थिंक एवढी नाही आहे डायव्हर्जन्स, कमी आहेत. इथे खायला थांबलो होतो आम्ही आणि थंडी खूप असते सगळ्यांना. सो सगळ्यांनी केलं आहे रेनकोटचा जुगाड. जॅकेट्सच्या वरती सगळ्यांनी रेनकोट्स घातलेत. सो थोडी थंडी कमी लागेल. आता अराउंड 90 किलोमीटर्स राहिलेले आहे आणि ते झालं की आम्ही पोचू घरी. सो आता आला आहे नवले ब्रिजच्या जवळचा एरिया आणि तिथे मी यूज करतो आहे स्पीड कंट्रोल. स्पीड लिमिट आहे 60ची आणि मी स्पीड कंट्रोल लावून ठेवला आहे इथे बघू शकता तुम्ही 51ला. सो मी किती पण प्रयत्न केला, किती पण मी एक्सलरेट केला तरी गाडी 50च्या वर जाणार नाही. फीचर्स भारी दिलेत या गाडीला, जेवढे काही दिलेत. सो तुम्ही क्रूज कंट्रोल पण करू शकता, पण क्रूज कंट्रोलमध्ये कसं होतं स्पीड थोडाफार वाढू शकतो. सो मी काय केलं आहे, मी मस्तपैकी स्पीड कंट्रोल लावला आहे. स्पीड कंट्रोल इज कट ऑफ लागला आहे आता. ह्याच्यावरती माझं स्पीड जाणार नाही. मी किती एक्सलरेट केलं तरी पण, किती पण एक्साइट केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आपण जात नाही 51च्या वरती. हे बघा 51च्या वरती डायरेक्ट कंट्रोल हे ॲक्सिलेट केलं आपण तरी तो पुढे जाणार नाही. सो भारी फीचर आहे आणि ती या सिच्युएशन्समध्ये यूजफुल आहे. अशा सिच्युएशन्समध्ये परफेक्ट आहे ही सिच्युएशन आणि परफेक्ट आहे हे फीचर फॉर दिस पर्टिक्युलर सिच्युएशन.